नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे पोहा कटलेट. पोहा कटलेट ही खायला क्रंची आहे, क्रिस्पी आहे आणि सिंपल रेसिपी आहे, लवकर बनणारी आहे आणि मुलांना पण चांगल्या प्रमाणामध्ये आवडेल, कारण की याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स व्हेजिटेबल्स आहेत. त्यासाठी मी 3 उकडलेले आलू घेतले आहे. ते छानपैकी असे मॅश करून घ्यायचे आहे. 1 कप पोहा घेतला आहे, तो भिजू टाकला होता अगोदर. भिजलेला पोहा घ्यायचा आहे जाडवाला. 1 कप पोहा घेतलेला आहे. त्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहे, जो ब्रेडचा चुरा असते तो, आणि 1 ते 2 चम्मच शिमला मिर्च, एक बारीक किसलेला गाजर आणि बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. सर्व मिक्स करायचं आहे. नंतर त्यामध्ये जिरं 1 चम्मच, रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ, हळद आणि आमचूर पावडर आणि धनिया. सर्व हे मिक्स करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता तुम्ही, नाहीतर मैदा घेऊ शकता. मी मैदा घेतलेला आहे 1 चम्मच. त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे करायचं आहे. आणि एका साईडने जो उरलेला ब्रेड क्रम्स असते तो घ्यायचा. बनवलेल्या मसाल्याच्या टिक्की तयार करून घेऊ. छानपैकी असे गोल छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आणि असे वड्याच्या शेपमध्ये टिक्की तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्याला बॅटरमध्ये डीप करायचं, थोडं लवकर लगेच काढून घ्यायचं आणि ब्रेडनी कोट करायचं. ब्रेडच्या क्रमनी कोट करून घ्यायचं. अशा प्रकारे कोट करून झालं की मीडियम हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, जोपर्यंत रेडिश ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत छानपैकी. बघा अशा प्रकारे खूप मस्त लागतात खायला आणि मुलांना पण आवडेल आणि टिफिनवरही द्यायचं असले तरी खूप छान आहे. बघा तयार आहे आजची रेसिपी. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.